अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचे सुख नाही आले अनुभवा, त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोच वरी. मागिलाचे दुःख लागो निधी अंगा, अंतर हे सांगा निधी पुढे. तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, जानती महिमान श्रुती ऐशे. मागिलाचे दुःख लागो निधी अंगा, अंतर हे सांगा निधी पुढे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धाव घाली आई आता पाहतीस काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हुंपुटी. ज्याचे सुख नाही आले अनुभवा, त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तूच वरी. मागिलाचे दुःख लागो निधी अंगा, अंतर हे सांगा निधी पुढे. शिवे करता क्रमप्राप्त असलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या विरहिणी प्रकरणातील 23व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. चालू असलेला हा संकल्प जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून बेळगाव चंदगड परिसर वारकऱ्यांच्या वतीने केलेला संकल्प आहे की वर्षभरामध्ये काय तुकोबारांच्या अभंग संहितेची सेवा घडावी, शब्दाची. आता पूर्ण वर्षभराचा विचार केला तर आपल्याला काय गाता वर्षभरामध्ये काय पाहता येणं शक्य नाहीये. पण एखादं प्रकरण पाहता येणं शक्य आहे. तेव्हा तुकोबारांच्या ह्या अभंग संहितेमध्ये अनेक प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये एक विरहिणी प्रकरण आहे, ते 25 अभंगाचं प्रकरण आहे आणि 3-3 चरणाचे अभंग आहेत. तेव्हा वर्षभरामध्ये आपल्याला याच्यावरती काही चिंतन करता येईल असा एक मानस जाणून हा संकल्प केला आणि त्या संकल्पातील ही भक्ती गंगा वाहत वाहत 23व्या अभंगाच्या माध्यमातून आज मुचुंडी गावामध्ये आलेले आणि ज्ञान गंगा भक्ती गंगा आहे बर. गंगा हिमालयातून निघाली, ती तिच्या प्रवाहाने निघाली, तिचा प्रवाह बदलता येत नाही बर. हिमालयातून जी निघालेली गंगा आहे तिचा प्रवाह बदलता येत नाही, पण ज्ञान गंगेचा आणि भक्ती गंगेचा प्रवाह मात्र बदलता येतो बर. म्हणतो हा भक्तीचा प्रवाह आज आपल्या गावामध्ये वाहत वाहत आलेला आहे. आपलं एक सौभाग्य आहे आणि योग असा त्या लक्ष्मी मातेच्या दरबारामध्ये आलेला आहे. तेव्हा या अभंगाचं काही चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न करू. विरहिणी प्रकरण या शब्दाचा अर्थ की एक स्त्री
भगवंताच्या भक्ती सुखाकरता प्रवृत्त झालेली आहे. स्त्रीचं रूप केलेलं आहे बरं का. आणि ती स्त्री सामान्य नसून बुद्धिरूपी स्त्री ती परपुरुषाच्या नाम भगवंताच्या सुखाला लाचावलेली आहे. किंबहुना त्या सुखाला ती प्राप्त झालेली आहे. म्हणून तिचे 3 भाव प्रगट केलेत. एक, भगवंताच्या भक्ती सुखाची इच्छा करणारी तिला विराणी म्हणतात. जी भक्ती सुखाला प्राप्त झाली ती मिलन रागातली म्हणतात. आणि जी भगवंताच्या पासून अंतरली तिला विरहिणी म्हणतात. बरोबर. हे सूत्र प्रत्येक वेळी सांगितलं पाहिजे. प्रत्येक गावातले श्रोते वेगळे आहेत ना. विरहिणी विरहिणी हिने काय चालवले आपल्याला काय कळ ना म्हणतील लोक. पण भक्तीच्या संबंधाने हा विचार मांडलेला आहे. आणि जवळजवळ विचार केला तर सगळे अभंग मिलनातलेच आहेत बरं का. विरहातला अजून तरी अभंग आलेला नाहीये. अजून 2 अभंग शिल्लक आहेत. बघू काय पुढचं कसं आहे. पण एकंदर मिलन भावातलंच वर्णन आहे. पूर्व रागातून ती मिलन रागामध्ये गेलेली विरहिणी आहे. आणि ती आपला अनुभव सांगते. कोणाला सांगते? जे भगवंतापासून दूर आहेत, जे प्रपंचामध्ये आहेत त्यांना सांगते, खरंच अजून तुम्हाला भगवत स्वरूपाचा अनुभव आलेला नाहीये. भगवत स्वरूपाचा अनुभव आलेला नाही. आणि जोपर्यंत भगवत स्वरूपाचा अनुभव आलेला नाही तोपर्यंत तिथं जाण्याकरता फार कठीणता वाटते बरं का. कठीणता वाटते. ज्याला भगवत स्वरूपाचा अनुभव आलेला आहे त्याला मात्र ही कठीणता शिल्लक राहिलेली नाही. म्हणून तिने शब्दाची रचना केली आहे. त्याचे सुख नाही आले अनुभवा. त्याचे म्हणजे त्या परमात्म्याचं. त्याला सुखाचा अनुभव आलेला नाही. देव अजून भेटलेला नाही. तोपर्यंत तुम्ही परमार्थ करण्याकरता जरी प्रवृत्त झाला तरी तो कठीण आहे. तो चिवरी कठीण. तोपर्यंत तो कठीण आहे बरं का. नवे नवे ती विरहिणी सांगते पण आमच्या जीवनामध्ये मात्र तो अनुभव आला. अनुभव आला. त्या भगवंताची आम्हाला प्राप्ती झाली. संगसुख भोगायला मिळालं. किंबहुना देवाने आमचा अंगीकार केला. आणि आमचा अंगीकार केल्यामुळं आतापर्यंत जे आमच्या जीवनामध्ये मागील संसाराचं दुःख होतं ते आता राहिलं नाही. मागीलाचे दुःख लागून अंगा. याची प्राप्ती होण्याच्या आधी जे दुःखाचे प्रसंग होते आता ते दुःखाचे प्रसंग, दुःखाचे दिवस, दुःखाचे काही संबंध आमच्या जीवनामध्ये राहिले नाही. किंबहुना त्याची प्राप्ती झाल्यामुळं आता आम्ही जरी राहत असलो, एकटे राहत असलो, कोणा वाचून राहत असलो तरी आमच्या जीवनामध्ये तो आता दुःखाचा संबंध येऊ देत नाही. एवढंच नाही, तो आमच्यामध्ये आता अंतर ना वियोगही निर्माण करू शकत नाही. आता आमच्यापासून तो परमात्मा दूर जाणार नाही. आम्हाला तो सोडून जाणार नाही. अंतर आता अंतर आमच्या आणि त्याच्यामध्ये तो पडू देणार नाही बरं का. असा आम्हाला आता आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. पण जो परमात्मा आज आम्हाला प्राप्त झाला, त्याचा अनुभव आला, तो सामान्य नाही आणि कोणीतरी वर्णन केलेलं नाही. तो सर्वज्ञ आहे, सर्व गुण संपन्न आहे आणि त्याचं महिमा, त्याची प्रसिद्धी, त्याचं वर्णन श्रुती नाम वेदाने केलेला आहे. असा हा परमात्मा, त्या परमात्म सुखाचा आज आम्हाला अनुभव आलेला आहे. म्हणून आमच्या दृष्टीने परमार्थ फार सोपा आहे, पण ज्यांना अनुभव आला नाही त्यांच्या दृष्टीने परमार्थ मात्र फार कठीण. असा या अभंगाचा एक शब्दार्थ आहे. भक्तीच्या संबंधाने विचार केलेला आहे.
परमार्थ साधनेचा विचार करत असताना भक्ती असेल, ज्ञान असेल, योग असेल, कोणतेही साधन जोपर्यंत आपण ते साध्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत ते साधन कठीण आहे बरं का, कठीण आहे. आता त्यांना पखवाज वाजवता येतो, आता थाप कसाही हात टाकला तरी थाप पडते बरं का, कसाही हात टाकला तरी थाप पडते. पण सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही शिकायला गेला त्यावेळी थापा मारण्यातच वर्ष जाते. त्याला वाटतंय आपल्याला काय पकवाज येईल असं वाटत नाही बरं का, पकवाज येईल असं वाटत नाही. मग ती सुरुवातीला ही 2 बोटाला रबर लावावं लागते बरं का, आणि ती रबर लावून त्या थाप टाकायची प्रॅक्टिस करावी लागते. ते लवकर जुळत नाही. हा एवढं कठीण वाटतंय. पहिल्यांदा आपल्याला थाप टाकण्यामध्ये जर एवढे कष्ट आहेत, बोल कधी आपल्याला यायचे. पण आता ज्यांना वाजवायला येते त्यांना विचारा, ते म्हणजे काहीच अवघड नाही म्हणते, काहीच अवघड नाही. हा कोणतंही साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधनाची कठीणता आहे बरं, कठीणता आहे एक. आणि जोपर्यंत त्या साध्याविषयी अंतःकरणामध्ये तीव्रता जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत कठीण आहे बरं का. तसा परमार्थ पाहिला तर कठीण नाहीये, सुलभ आहे. का सुलभ आहे? त्याचे अनेक कारण आहेत. त्याचं पहिलं कारण आहे परमार्थ प्रपंचापेक्षा फार सोपा आहे. किती सोपा आहे? महाराज म्हणतात इतका सोपा आहे, देवदत्त सामुग्री जेवढी आम्हाला प्राप्त झालेली आहे तेवढ्या सामुग्रीवरती परमार्थ करता येतो. त्याला ईश्वरदत्त सामुग्री म्हणतात. परमार्थ करण्याकरता बाहेरचं काहीही आणावं लागत नाही, आणावं लागत नाही, लक्षात ठेवा. जेवढं देवाने दिलंय तेवढ्यावरतीच परमार्थ करता येतो बरं का, तेवढ्यावरतीच परमार्थ करता येतो. आता ही कालाच्या संबंधाने काही साधन निर्माण झाली म्हणून त्याचा स्वीकार करावा लागतो. भजन करण्याकरता माईक पाहिजेच असं काही नाहीये. माईक नसेल तर स्वर लागत नाही असं कुठं नाही आहे. पण निर्माण झाले तर त्याचा उपभोग घ्या ना, त्याचा उपयोग करा ना. म्हणून तुम्ही पहा, पूर्वीचे कीर्तनकार कीर्तन कितीच्या स्वरात करत होते हो? हे काळी चार, काळी चार. का? ही स्पीकरची व्यवस्था नव्हती. एवढ्या लोकाला ऐकायला जाण्याकरता काळी चार मध्ये बोललं तर जात ऐकायला. आता स्पीकर मुळे काळी 1 ला सुद्धा कीर्तन करता येतं बरं का. काळी 1 ला सुद्धा कीर्तन करता येतं. बघा किती फरक किती पडला बघा. पूर्वीचे लोक काळी 4 ला करत होते, अजूनही आमच्याकडे ते तळाशीकर महाराज होऊन गेले, ते काळी 4 ला कीर्तन करायचे. काळी 4 ला डबल म्हणायच्या चाली अजूनही काही लोक आहेत. तात्पर्य, जेवढी ईश्वराने तुम्हाला जन्माताच जेवढी सामुग्री दिलेली आहे तेवढ्या सामुग्रीवरती परमार्थ करता येतो. बाहेरचं कोणतंही भौतिक साधन, कृत्रिम साधन परमार्थ करण्याकरता लागत नाही, लागत नाही. एक वैभव निर्माण व्हावं म्हणून कीर्तनाला येताना धोतर नेसून या. तुम्ही चड्ड्या घालून आला तर काय फरक पडत नाही कीर्तनात, काय पडतो नाही. तुम्ही जर इकडं वरती चंदगडकडे गेला ना सगळे चड्डीवालेच असतात, हाफ चड्डीच. मी काय सांगतो ते लक्षात ठेवा बरं का. हे सगळा बहिरंगाचा विचार आहे. देवाने तुम्हाला काय दिलेलं आहे? जी इंद्रिय देवाने दिली त्या इंद्रियाच्या साह्याने परमार्थ करता येतो, किंबहुना तिथपर्यंत पोचता येतो.
तिथपर्यंत पोचता येतं, काही लागत नाही. लक्षात ठेवा, फक्त अंतःकरणामध्ये ती करण्याची इच्छा पाहिजे. ती इच्छा सामान्य असून चालत नाही, ती तीव्र पाहिजे. तीव्र इच्छा असेल तर कठीणता राहत नाही बरं का. आज प्रपंच असेल, परमार्थ असेल, व्यापार असेल, शेती असेल, कोणतंच कठीण नाही बरं का, जर करण्याची तीव्र इच्छा नसेल तर. सगळं सोपं आहे, सुलभ आहे. म्हणून साधन हे कठीण आणि सुलभ त्याच्या करण्यावरती का करणाऱ्याच्या मनावरती? करणाऱ्याच्या मनावरती, त्याच्या अधिकारावरती ते वर्णन केलेलं आहे. साधन तसं कुठलं अवघड नाही आहे, सुलभच आहे. म्हणून प्रपंचाच्या मानाने परमार्थ फार सोपं आहे, फार सोपं आहे. फक्त त्यात एवढंच लागतं, तो जाणणारा जिज्ञासू पाहिजे. शहाणा तो धनी शहाणा तो धनी. तुकावने सोपे आहे सर्वावनी, शहाणा तो धनी घेतो येते. परमार्थाची साधना सुलभ आहे, फक्त अडचण एवढीच आहे, करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये ती तीव्र इच्छा असण्याची गरज आहे. एकादशी करणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. पंढरपूरची वारी करणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. स्वयंपाक करणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड. नाही, करायला येत नाही तोपर्यंत अवघड आहे. हो, करायला येत नाही तोपर्यंत अवघड आहे, लक्षात ठेवा. इथं विना घेऊपर्यंत अवघडच वाटतंय बरं का. काय विना घेऊपर्यंत खरंच आजचं कीर्तन मला जमेल की नाही, स्वरात होईल की नाही, अभंगाचं चिंतन घडेल की नाही, इथं येऊपर्यंत धाकधूकच असते बरं का. एकदा इथं उभारला, एकदा ते सूत्र सापडलं ना, मग काही अवघड नाही. म्हणजे प्रथम दर्शनी कोणतंही साधन हे कठीण वाटतं बरं का. मग ते दोन्हीकडे लावा, प्रपंच असेल, परमार्थ असेल, मग त्याच्या अंतरंगात सगळं आलं बरं का. तेव्हा ती विरहिणी सांगते, खरंच जोपर्यंत त्या साध्याचा अनुभव आला नाही तोपर्यंत ते साधन कठीण वाटतं, कठीण वाटतं. पण ती विरहिणी सांगते, आम्हाला मात्र त्याचा अनुभव आलेला आहे, आम्ही त्या अनुभवापर्यंत पोचलेलो आहोत, अनुभवापर्यंत पोचलेलो आहोत. तेव्हा आता आम्हाला हे कठीण नाही बरं का, आम्हाला आता कठीण नाही.
आम्हाला सांगितलं आता जीव द्या, आम्ही जीव द्यायला तयार आहे. तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही आज करायला तयार आहे. का? आमच्या दृष्टीने आता ते कठीण नाही का? जे आम्हाला जीवनामध्ये मिळवायचं होते ते आज आम्ही मिळवलेलं आहे. बरं का? जसं व्यवहारामध्ये एखाद्याच्या जीवनामध्ये प्रपंचाच्या दृष्टीने कर्तव्य पूर्ण होतं, नोकरी चांगली मिळते, घर बांधलं जातं, मुलं चांगली उपजली जातात, चांगल्या हुद्द्यावरती लागतात, त्यांची लग्न होतात, नातू होतात, हे रिटायर होतात. आता ते म्हणते कधी मरण आलं तर काय हरकत नाही. बरं का? आता मरण कधी आलं तरी हरकत नाही. का? आता काही प्राप्तव्य राहिलेलं नाही. पण प्राप्तव्य जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत मधीच मरण आलं तर त्याला फार यातना होतात. बरं का? फार त्याला दुःख होतं, फार दुःख होतं, लक्षात ठेवा. पण आता सगळं झालेलं आहे, काय मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. आता कधीही देह पडला तरी काही हरकत नाही, काही हरकत नाही. का? साध्य प्राप्ती झाल्यानंतर त्या साधनाविषयी कठीणता शिल्लक राहत नाही. बरं का? म्हणून साधन कठीण आहे की नाही? प्रथमदर्शनी कठीण वाटतं, कठीण वाटतं. पण साधना करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर आणि त्या साधनेतून त्या साध्यापर्यंत गेल्यानंतर आता त्या साधनाची कठीणता राहत नाही, कठीणता राहत नाही. बरं का? आणि ती आज आमच्या जीवनामध्ये ती विरेनी सांगते, आम्ही परमार्थाची साधना करण्याकरता प्रवृत्त झालो. काय आमच्या जीवनातलं ध्येय? आमच्या जीवनातलं एकच ध्येय आहे की आम्ही त्या संसाराचा त्याग करून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करण्याकरता प्रवृत्त झालो. आणि त्या साधनेतून आज आम्हाला तो परमात्मा प्राप्त झाला, आपलासा झाला. आणि तो आपलासा झाल्यामुळं आता आमच्या जीवनामध्ये त्या निष्काम कर्माविषयी, निष्काम उपासनेविषयी जो साधनेचा कष्टकर भाग सांगितला होता तो आता आमच्या दृष्टीने राहिलेला नाही आहे. का? आम्हाला जे प्राप्तव्य होतं, जे आम्हाला मिळावं असं वाटत होतं ते परमात्मा आज आम्हाला अनुभवाला आला. आणि तो अनुभवाला आल्यामुळं आमच्या दृष्टीने आता ती कठीणता राहिली नाही. कठीणता कोणाच्या दृष्टीने राहिली? ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोच वरी. कुठपर्यंत कठीणता, जोपर्यंत त्याचा अनुभव आला नाही तोपर्यंत. बरं, काही माणसं संसार करतात आणि काही माणसांनी अजून संसारात पडलेली नाही. जी माणसं संसार करतात ती संसार करत असताना जी संसारामध्ये पडली नाहीत, त्यांनी त्यांचा संसार बघितला, हे फार अवघड आहे, या भानगडीत न पडलेलं बरं, या भानगडीत न पडलेलं बरं. का? त्याचा अनुभव नाही बरं का. श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, प्रपंचामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात बरं का. नवरा बायकोची भांडणं होतात. ती कशी होतात? सकाळी भांडण सुरू झालं ना, ते 12 वाजेपर्यंत वर 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 चढतंय बरं का. जसा जसा सूर्य वर वर चढावा माध्यानापर्यंत बरं का, तिथपर्यंत ती भांडणं तापतात. आणि तिथून माध्यान झालं की सूर्य पुन्हा खाली थंड थंड होतं, संध्याकाळपर्यंत आईस्क्रीम होतात. त्याचे सुख नाही आले अनुभवा. ही जी संसारामध्ये माणसं राहतात ना, ते म्हणतात महाराज ही बोलती तेव्हा बोलती, हिच्या मनात काही नाही बरं का. हिच्या मनात तुम्हाला वाटलं असेल मला हिने शिव्या फार दिली, फार रागावली, पण हिच्या मनात माझ्याविषयी काहीही नाही. का? अनुभव आहे, अनुभव आहे. हा वरपंगाने लोकाला दिसत असेल, पण खरंच आमच्या विषयीच्या अंतःकरणामध्ये काहीच क्रोध नाही. अहो तात्पुरता आलेला आहे, तो निघून जातोय बरं का. हे जसं प्रपंचाच्या बाबतीत वर्णन केलंय, हा तेच परमार्थाच्या बाबतीत आहे बरं का. की तो देव प्राप्त व्हावा, त्या देव प्राप्ती करता आपण प्रयत्न करावा, तेवढी साधना करावी. आणि ती साधना करण्याकरता आपला आयुष्याचा काळ, आपली शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, या सर्व गोष्टीचा आणि त्या स्वरूपाचा विचार केला तर आपल्याला असं कधी कधी वाटतं हे आपल्याला जमेल की नाही, जमेल की नाही बरं का. मी ज्यावेळी आळंदीला शिकण्याकरता निघालो, तेव्हा घरातले काही जवळची मंडळी, वडील म्हटले तुला ते आळंदीला जमायचं नाही, तू जाऊ नको. का? तिथं भाकरी खावी लागते आणि ती मागून आणून खावी लागते, तुला जमणार नाही. का जमणार नाही? वयाच्या 16व्या वर्षापर्यंत भाकरी कधी खाल्लीच नाही पट्ट्यानं बरं. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत भाकरीची चवच बघितली नाही. आणि बरोबर 16व्या वर्षी आळंदीला गेलो, तिथं भाताचा पत्ताच नाही. पहिले 2 महिने पोटाचा मेळ लागे ना, भाकरी कधी खाल्लीच नाही हो. आणि ती बाजरीची भाकरी, बाजरी कधी नाव ऐकलंच नाही. ती पचनाच हो, काही केलं तर पचना, मिळच बसेना. जवळजवळ 6 महिने, वर्षाचा कालावधी गेला बरं का, पण त्या अन्नाचा आणि आपल्या जीवनाचा मेळ बसेना. पण हळूहळू पुढं त्याच्यामध्ये रत झाल्यानंतर
मग जेवढं शेया आज सकाळच्या राहिलेल्या भाकरी उद्या संध्याकाळी खाल्ल्या तरी पोट बिघडत नाही. पोट बिघडायचं नाही. आता फार सोय झाली आळंदीला. पूर्वीच्या काळामध्ये अशी, आमच्याही आधी अशी अवस्था होती आळंदीला. कधी कधी माधुकरी कमी पडायची, मग जास्त मिळालेली माधुकरी ती तुकडे वाळवून ठेवायचे उन्हात. आणि ज्या दिवशी कमी मधुकरी येते त्या दिवशी ते पाण्यात भिजवायचे, थोडस मऊ करायचं आणि वरून थोडस चटणी आणि मीठ टाकायचं. तेलाचा पत्ता नाही बरं का, जिरं नाही, मोहरी नाही, काही नाही. आणि त्या तुकड्यावरती टाकून खाऊन असे बरेच आज थोर मंडळी आळंदीत तयार झाली बरं का. आमच्या आधीच सांगतो. 5 किलोमीटर पायी जायचं, पायात चप्पल घालायची नाही. आम्ही सायकलवरती जात होतो. पण आरंभाला मात्र ते साधन कठीण बरं का. पण काही काल गेल्यानंतर कसली भाकरी द्या, आता त्या भाकरीची आणि आपली सवय झाली हो. आणि ती सवय झाल्यामुळं आता त्या अन्नाविषयी कठीणता राहिली नाही. तसं परमार्थाची साधना करत असताना त्या परमार्थाच्या साधनेच्या दृष्टीने विचार मांडलाय, जोपर्यंत आपल्याला त्या साधनेविषयी खरी आवड निर्माण होत नाही, प्राप्त करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत नाही, तोपर्यंत ती साधना कठीण आहे बरं. कारण तुकोबरांनीच वर्णन केले, त्या देवाला प्राप्त करण्याकरता हे कोणाचं तरी काम नव्हे, आणि कोणीतरी ते केलं नाही, त्यांना करण्याकरता काय करावं लागलं. देवती ही बये धरिला देवती ही बळे धरिला सायाशे, करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिचे झाले. त्या भगवत स्वरूपाला प्राप्त होण्याकरता, साधना करण्याकरता आरंभाला कठीणता वाढते. कारण निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही प्रामुख्याने 2 साधनं सांगितलीत बरं का. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. निष्काम कर्म करायचं म्हणजे काय, कर्म करायचं पण फलाची अपेक्षा ठेवायची नाही. भगवंताची भक्ती करायची, उपासना करायची, पण कोणतीही त्या देवाकडे आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रगट करायची नाही. कर्म करताना सुद्धा मोबदला घ्यायचा नाही, आणि भगवंताची भक्ती करत असताना सुद्धा कोणती फलाची इच्छा अंतःकरणामध्ये ठेवायची नाही बरं का. काही लोक मागून घेतात, देवा तुझ्या 5 वाऱ्या करतो, 11 वाऱ्या करतो, नीट चालू दे. सगळीकडे, मग ते आईकडे असेल बाबाकडे असेल, मागून घेतलं जातं वाऱ्या करण्याकरता. बघा ना, आता आपल्याकडे पद्धत आहे, त्या
रेणुके मातेचा जोगवा मागितला जातो. तो सगळ्यांनीच मागायला पाहिजे असं नाही, काहींनी मागून घेतलेला असते. 5 मंगळवार मागेल, 11 मंगळवार मागेल, मागून घेतलं जातं बरं का. म्हणजे हे सकामतेमध्ये येतं, निष्कामतेमध्ये येत नाही बरं का. म्हणजे कर्म करत असताना फलाची अपेक्षा ठेवणं आणि भगवंताची उपासना भक्ती करत असताना सुद्धा अपेक्षा ठेवणं हे निष्कामतेमध्ये येत नाही. सकामतेमध्ये निष्काम साधना करणं तसं फार कठीण आहे. किती कठीण आहे. श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, एक ग्रस्त एका जाणत्या माणसाकडे विचारणा करता गेली. म्हणले, मला अमुक अमुक वस्तू प्राप्त करायची आहे, काय करावं लागेल. काय नाही म्हणले, तुमच्या गावात जे लक्ष्मीचं मंदिर आहे ना, तिच्या दर्शनाला पहाटे यायचं. पहाटे यायचं आणि ते कधी यायचं, कोणीही आपल्याला बघितलं नाही पाहिजे. कोणी आपल्याला बघितलं नाही पाहिजे. येताना थंड पाण्याने ओल्या कपड्यासहित यायचं. म्हणजे किती वाजता यायचं. माणसं सरासरी 4च्या पुढे उठतात आणि साधनेचा कालावधी सांगत असताना 3 वाजल्यानंतर सांगितलंय पुढे बरं. 3 वाजल्यानंतर माणसं करतात बरं का, करतात. का तुला हे फल प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर असे 11 शुक्रवार तुला त्या देवीला यावं लागेल. माणसं बरोबर 3 वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून ओल्या कपड्यासहित कुणी बघायच्या आधी घराकडे जातात. त्यांना सांगितलं, सप्ताहामध्ये 7 दिवस काकड्याला या. नाही, कपडे घालून या, नाही जमायचं. आंघोळ न करता या, नाही जमायचं. का. निष्कामता आली. इकडं सकामता आली. सकामता आली की तत्परता वाढते आणि निष्कामता आली की माणसं ढिलं पडतात. म्हणजे 8लाच कीर्तनाला कशाला जायला पाहिजे, 8:30ला गेलं तरी चालतं. म्हणून आम्हाला हा अनुभव वेळोवेळी येतो. हे आम्ही जर त्या गाडीमध्ये गाईला चरायला लागलो तर कंडक्टर काय बोवा कुठं तारीख आहे, म्हणजे तिथं म्हणते कीर्तनाला कधी गेलं तरी चालेल, वेळेत जायला पाहिजे असं काही नाही. अप्पीच्या माणसांनीच वेळेवरती गेलं पाहिजे. म्हणून तत्परता नाही. का तत्परता नाही. निष्कामता आली की तत्परता राहत नाही. हे 23वे कीर्तन आहे. पहिल्या संकल्पापासून आमची निवृत्ती महाराज सांगतात 7ला बरोबर सुरू होईल. 7ला मी इथं 7ला आलोय. आम्ही दोघं बरं का, अष्टकरण मी, कुणाचाच पत्ता नाही, सांगणाऱ्याचाच पत्ता नाही. कोणी नव्हतं बरं का. आम्ही आलो, कार्यक्रम आहे की नाही आम्हाला वाटायला लागलो बरं. अहो एकाचाही पत्ता नाही. ते अजून बॉक्स सुद्धा जोडायचे होते. यांनी काय सांगितलं, बरोबर 7ला सुरू होईल. त्या बाबाला फोन केला. ते म्हणजे माझं 7:30 ते 7:30 प्रवचन आहे, तुम्ही पुढे जा, मी 8 पर्यंत येतो. का सांगतो लक्षात ठेवा. निष्काम साधना घडणं फार कठीण आहे. फार कठीण आहे, लक्षात ठेवा. निष्काम साधना घडणं फार कठीण आहे आणि निष्काम उपासना घडणं फार कठीण आहे. पण ती विरही सांगते, आम्हीही आमच्या जीवनामध्ये केली बर का. निष्काम उपासना आणि निष्काम कर्म केल्याशिवाय अंतकरण शुद्ध होत नाही आणि अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय देवाची जवळीक लाभत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, देवोनी गोपाळ राई
राहते ते राहते ते येऊन गोपाळ राहते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ किंवा झाली या निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे जयाचे चोखटे मानशी मी होऊनी अशी क्षेत्र संन्यासी. हा, शुद्धता झाली की तो परमात्मा फार सुलभ आहे, सहज आहे. आणि तो परमात्मा आज आम्हाला प्राप्त झालेला आहे. आम्हाला त्या परमात्म्याचं सुख भोगायला मिळालेलं आहे. आम्ही त्या परमात्म्याच्या संग सुखामध्ये आज रत आहोत आणि तो सुखाचा अनुभव आज आम्हाला आलेला आहे. आणि आम्हाला आल्यामुळे आता या साधनेविषयी आमच्या जीवनामध्ये कठीणता राहिलेली नाही. पण ज्यांना मात्र हा अनुभव आलेला नाही त्या जीवाला मात्र ही कठीणता वाटते. साहजिक आहे बरं का. म्हणून कठीणता वाटते म्हणून या साधनेपासून दूर जाऊ नका. म्हणून संतांनी समाजाला आमिष दाखवलं थोडस. ज्ञानोबांनी विचार केला, या संसारी लोकाला परमार्थात प्रवृत्त करण्याकरता सांगितलं. असोनी संसारी जीवे वेगो करी. त्या संसारामध्ये राहून भगवंताचं नाम घ्या. किती घ्या? उभा क्षणभरी घ्या बर का. संसारामध्ये राहून क्षणभर घ्या. या आटा पहारा माझी मोटके निवेश भरी देतू जाय. फार काय देवा करता तुम्ही देऊ नका, थोडासा वेळ द्या. त्या संसारामध्ये राहूनच द्या. माता ती सवय लागली रोज एक क्षण देवा करता द्यायचा, एक घटका द्यायची. असा 6 महिन्याचा वर्षाचा कालावधी गेला, 5-6 वर्षाचा कालावधी गेला. आणि असा कालावधी गेल्यानंतर त्यांना सांगितलं, आता संसार काय खरा नाही बरं का. तुम्ही ज्या संसारामध्ये राहून आतापर्यंत जे भगवंताचं नाम घेतलं ना, तो संसार खरा नाही. तो कसा आहे? लटिका हा व्यवहार सर्व हा संसार. ज्या संसारामध्ये राहून तुम्ही देवाचं नाव घेतलं तो संसार काय खरा नाही, तो लटका नाही. आता तुम्ही त्या संसाराच्या नादाला लागू नका, ते सोडून द्या आणि भगवंताचं नामच घ्या. कसं घ्या? रिकामा अर्ध घडी राहू नको. आता हे शक्य झालं बरं का.
कधी शक्य झालं? हा, तेवढ्या साधनेनं त्या साध्यापर्यंत तुम्ही पोचला, एवढी साधना घडली. पण आरंभाला काय सांगितलं? लटिका हा व्यवहार नाही सांगितलं, रिकामा अर्धगडी नाही सांगितलं. बरं, हा, क्षणभरी त्या संसारामध्ये राहा आणि क्षणभर करा. प्रवृत्त करण्याकरता, बरं का? हा, प्रवृत्त करण्याकरता सर्वांना सांगितलं, फार वेळ देण्याची गरज नाही. आम्ही सुद्धा लोकांना सांगतो, नाही कीर्तनाला काय घेऊन उभा राहता आलं, बसून ऐका. तुम्हाला ऐकायला सुद्धा नाही आहे जमलं तर कमीत कमी ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर प्रसादाला तरी या. पण या इकडं या. प्रसादाला येता 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 त्याला वाटायला लागलं, हे नुसतं प्रसाद खाणं काय बरं नाही, कीर्तनाला गेलं पाहिजे. बरं का, कीर्तनाला गेलं पाहिजे. त्याला सांगितलं, तू कीर्तनाला येऊ नको, टाळ घेऊ नको, ऐकायला येऊ नको, पण आरती झाल्यानंतर प्रसादाला तरी ये. त्याला ती सवय लागली, पण त्याच त्याला मन खावं लागलं, नुसतं प्रसाद खाणं काय बरं नाही, हा, कीर्तनाला तरी गेलं पाहिजे. हा, जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही, त्याची गोडी लागत नाही, तोपर्यंत त्या साधनाविषयी कठीणता. बरं का, आणि ती कठीणता आज जीवाच्या दृष्टीने आहे. हा, ज्यांना इथपर्यंत त्यांचा प्रवास झालेला नाही, ज्यांना अनुभव आला नाही, त्यांच्या दृष्टीने कठीणता आहे. पण ती विरिणी सांगते, आमच्या दृष्टीने मात्र आता ती कठीणता नाही का, आम्हाला ते सुख अनुभवाला मिळालेलं आहे. त्याचे सुख नाही आले अनुभवा. ज्यांना आलं नाही त्या जीवाना हे करण्याकरता कष्ट वाटतं. पण आमच्या जीवनाचा विचार केला ना, आम्ही आता सर्वस्वाचा त्याग केलाय. हा, कुणाचा संबंध आमच्या जीवनामध्ये आता राहिला नाही, आम्ही सर्वस्व आता देवाला दिलेले आहे. तुका म्हणे जीव भाव देवा, तुका म्हणे जीव भाव देवा, काही तुकावने जीव भाव देवा पायी ठेवोनी, काही न मागती आहे ते सकळ, कृष्णाशी अर्पण न कळता मन तुझे भावी. आता आम्ही सर्वस्व देवाला समर्पण केलेलं आहे. हा, आम्हाला आता त्याची कठीणता राहिलेली नाही का. ते सुख, आज ते सुख म्हणजे परमात्म सुख. वर त्याच्या संग सुखाला आज आम्ही प्राप्त झालेला आहोत. आता आमच्या दृष्टीने त्या साधनेविषयी कठीणता राहिली नाही. पण ज्यांना हा अनुभव आला नाही, जे या मार्गाला आज प्रवृत्त झालेले नाहीत, हा, त्यांना मात्र हे कठीण वाटतं. सकाळी 4 वाजता थंडीतही काकड्याला यायचं. बरं का, तुम्ही ज्ञानोबरांच्या सोयाबरोबर जर पाहिलं ना, ऐका नुसतं. बरं का, जे चालणारे निष्ठावंत वारकरी आहेत, ते माऊली बसल्याशिवाय बसत नाहीत. बरं का, आणि माऊली उठायच्या आधी उठायचं. संध्याकाळी माऊली तिथं पोचली, आरती झाली की मग खाली टेकायचं. तेवढ्यात कीर्तनाची सुरुवात झाली की लगेच कीर्तनाला यायचं. पहिली चाल झाल्यावर जाऊ. आता कुठं महाराजांनी विना घेतलाय नाही. बरं का, आरंभापासून कीर्तन झालं की मध्ये जेवण झालं की पुन्हा जागर.
जागर झाला की पुन्हा काकड्याला आंघोळ करून यायचं बरं का. आणि तो बरोबर काकडा 6ला संपला, बरोबर 6:15 6:30 माऊली निघते, पुन्हा चालायचं बरं का. जे चालण्याकरता परत आहे त्यांना याचं काहीच वाटत नाही बरं का, त्यांना काहीच वाटत नाही. आम्ही 1 वर्ष करून बघितलं बरं का, 1 वर्ष करून बघितलं. सगळ्या कार्यक्रमाला जायचं, फार आनंद बरं का. हा, काकड्याला तरी माऊलीच्या बरोबर एवढा आनंद, रती महारथी सगळी काकड्याला असतात. हा, एवढ्या चाली ऐकायला मिळतात ना. 2.5 तास काकडा असतोय माऊलीच्या समोर. हा, इकडं 100 टाळकरी, इकडं 100 टाळकरी. रात्री कीर्तनाला कमी असतात टाळकरी, पण काकड्याला फार आनंद. आम्ही 1 वर्ष अशी वारी केली बरं का, या नियमाप्रमाणे. पुन्हा काय ती जमे नका, माऊलीचा तळ आणि आमच्या दिंडीचा तळ 2 किलोमीटर. आरती झाली की दिंडीत जायचं, जेवायचं, पुन्हा कीर्तनाला यायचं. जायचं लगेच कीर्तनाला, तर कीर्तन होऊन जाऊपर्यंत दिंडीतली माणसं भांडी घासून झोपायची बरं का, आम्हाला शिल्लकच राहायचं. 1 वर्ष करून बघितलं, फार आनंद बरं का. एक अनुभव हातला घेतला, मला त्यातला भाव सांगायचा आहे. जे समर्पण भावाने एवढी साधना करतात, त्या साधनेविषयी त्यांना कठीणता वाटत नाही. आम्हाला ऐकण्यामध्येच अंगावरती काटे येतात, हो, शारी येतात. पण त्या सुखाला ते प्राप्त झालेले त्यांना काही वाटत नाही. लक्षात ठेवा, किती थंडी असो, किती प्रतिकूलता असेल, ती माणसं ती येऊन त्याच्यामध्ये प्रवृत्त होतातच का, त्या सुखाचा त्यांना आलेला अनुभव आहे. तशी ती विरीन सांगते, आम्ही त्या परमात्म सुखाला, परपुरुषाच्या सुखाला प्राप्त झालेला आहोत. आणि प्राप्त झालेला असल्यामुळं आता आम्हाला ते काही कठीण वाटत नाही. पण जे याच्यामध्ये प्रवृत्त झालेले नाहीत, ज्यांना अनुभव आलेला नाही, त्यांच्या दृष्टीने कठीणता आहे. ठीक आहे, अनुभव आला तुम्हाला, तुमच्या दृष्टीनं कठीणता नाही. पण ज्या परमात्म सुखाची तुम्हाला संग सुखाची प्राप्ती झाली, अनुभव आला, काय तुम्हाला भोगायला मिळालं ते सांगा ना. काय भोगायला मिळालं ते सांगा ना. ती विरिणी सांगते, ज्या दिवशी त्या परमात्म्याने आमचा अंगीकार केला, त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये कोणता संबंध राहिला नाही. तुकोबारांनी वर्णन केले, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेची वंदे झाले. परमार्थ करण्याच्या आधी लोक आमची निंदा करत होते. परमार्थ करण्या आरंभाला लोक आमची निंदा करत होते. जग निंदत होत, अवघियाशी जग निंद झाली धिंद सारखी. पण त्याने आमचा अंगीकार केला. आमचा अंगीकार केल्यामुळं काय झालं, आतापर्यंत जे आमच्या वाट्याला आलेलं होतं मागील, त्याच्या प्राप्तीच्या आधी आम्हाला जे जे दुःख भोगायला मिळालं, त्या दुःखाचा संबंध आमच्या जीवनामध्ये आता राहिला नाही. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणावर
मागिलाचे दुःख लागो नेदी अंगा. मागील कोणतं दुःख हो? हा, त्या परमात्म सुखाचा अनुभव येण्याच्या आधी, त्याचं संग सुख भोगायच्या आधी आम्ही जो दुःख भोगलं कुठलं? आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. हे दुःख आम्ही भोगली. हा, पण आता त्या दुःखाचा आमच्या जीवनामध्ये संबंध राहिला नाही. आता तो आमच्या अंगाला सुद्धा लागू देत नाही. का? सुख ठेवी आम्हासाठी, सुख ठेवी, दुःख आपणती होती, दुःख आपणती होती. आम्हाघाली पाठी करे, आम्हाघाली पाठी करे, आपण कै काळाची गिरे, आपण कै काळाची गिरे, आपण कै काळाची गिरे, आपण कै काळाची गिरे, आपण कै काळाची गिरे. महाराज वर्णन करतात. हा, आता आमच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग जर आले ना, ते दुःख परमात्मा आपल्याकडे घेतो. आम्हाला त्या दुःखाचा संबंध येऊ देत नाही. लागू नेदी. अंगाला दुःखच लागू देत नाही. दुःख होत नाही का? झालेलं कळतच नाही, कळतच नाही. हा, कारण तोच त्याचा स्वीकार करतो. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. पुढं अवघा देवची झाला पाहे. हा, का? आता आम्ही त्या स्वरूपालाच, त्या अवस्थेला प्राप्त झालो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रारब्धाचा, संचिताचा, क्रियमानाचा तो आम्हाला आता काय संबंधच येऊ देत नाही. लागो नेदी. गरीब घरातली मुलगी आहे, फार कष्टाने जीवन जगलेली आहे. एवढ्या कष्टाने जीवन जगलेले, एवढ्या कष्टाने जीवन जगलेले, त्याचं दारिद्र्य जर आपण ऐकलं तर, ते ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यातून अश्रू येतील, एवढी तिनं दारिद्र्य भोगलेलं आहे. पण अशी ही दरिद्र्य अवस्थेतली असलेली मुलगी एका श्रीमंताने करावी. आता श्रीमंताने केल्यानंतर तिच्या जीवनातलं दारिद्र्य राहील का हो? नाही. दुर्बळाची कन्या
दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दरिद्राची. राहत नाही बाबा. एखाद्या श्रीमंताने दरिद्री स्त्रीचा स्वीकार केल्यानंतर तिच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख जर राहत नाही, तर साक्षात परमात्म्याने जर आपला जीवनामध्ये स्वीकार केल्यानंतर कुठलं दुःख राहील का हो? लागून दे. कोणत्याच दुःखाचा संबंध त्याच्या जीवनामध्ये तो परमात्मा येऊ देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आम्ही अशा अवस्थेला प्राप्त झालो, आम्हाला असा अनुभव आला. ती विरहिणी सांगते, आता आमच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख राहिलेलं नाहीये. आम्हाला त्या दुःखाविषयी आता संबंध राहिला नाही, कारण ज्याचा आम्ही जीवनामध्ये स्वीकार केला, ज्याचा जीवनामध्ये स्वीकार केल्यानंतर त्यांनी ठरवलं आता यांच्या जीवनामध्ये कुठला दुःखाचा संबंध ठेवायचा नाही. पहा ना, अनेक प्रसंग आहेत परमार्थात. मीराबाईने विष सेवन केलं, विष सेवन केलं. परिणाम मीराबाईच्या कंठावरती झाला का देवाच्या झाला? विष पिणं इतकं सोपं नाही आहे. आता अलीकडे डुप्लिकेट मिळते म्हणा, तो भाग सोडून द्या. आणि अलीकडे माणसं पितात, कशा करताही पितात बरं का. कर्ज झालं म्हणून, मनाप्रमाणे लग्न ठरलं नाही म्हणून. त्या मीराबाईला जन्म देणाऱ्या माय बापांनी मारायचं ठरलं होतं का? ही देवाच्या नादाला लागली म्हणून. देवाच्या, मराठीतला शब्द आहे. आणि देवाच्या नादाला लागलेली अशी मुलगी जिवंत ठेवण्यापेक्षा मारलेली बरी. कारण ज्यावेळी त्या मीराबाईच्या पित्याने सांगितलं, मीराबाई लग्न कर, तिनं सांगितलं बाबा माझं लग्न देवाबरोबर झालंय, माझं लग्न देवाबरोबर झालंय, माझा पती भगवान श्रीकृष्ण आहे, हाच माझा पती आहे. पण ती इतकी देवाची रंगलेली होती, इतकी रममान झालेली होती, त्याचं वर्णन केलंय. पग घुंगरू बांध कर नाची रे. अभंग आहे, पाहण्यासारखं आहे बरं का. आमच्या श्री गुरु साखरे महाराजांनी त्याच्यावरती फार सुंदर चाल बसवलेली. ते गवळणीतलं आहे. त्या काकड्याच्या वेळेला ती गवळण महाराज म्हणायचे, पग घुंगरू घुंगरू. फार सुंदर आहे, थोडा फरक आहे. बांध कर नाची रे. आलो ते तुला आठवली बरं. अहो ती पायात घुंगर बांधून नाचत होती. बरीच माणसं आज घुंगर बांधून नाचतात, पण देवा करता नाही बरं का, देवा करता नाही. ती देवाशी एवढी रत झाली होती, देवाशी रत झाली होती, देवाशिवाय ती काही जाणतच नव्हती. आणि तिच्या जीवनामध्ये जे जे दुःखाचे संबंध आले, त्यातलं एकही दुःख देवाने तिच्यावरती सोपवलं नाही, ते आपल्याकडे घेतलं. लागोने दे. ती विरहिणी सांगते, आम्ही त्या परमात्मा सुखाला प्राप्त झालो, त्या भगवंताने आमचा अंगीकार केला, आणि अंगीकार केल्यामुळं आता आमच्या जीवनामध्ये त्या दुःखाचा संबंध राहिला नाही. एक. आणि दुसरं ती सांगते, आता तो ज्या दिवशी आम्हाला प्राप्त झाला, त्या दिवसानंतर तो आम्हाला सोडून कुठं गेला नाही. त्याच्यात आणि आमच्यात आता अंतर्नाम वियोग निर्माण झाला नाही. ती मिलन भावातला अनुभव सांगते बरं. आता तो आम्हाला प्राप्त झालेला आहे. दुःखाचा संबंध राहिलाच नाही, पण आमच्या पासून आता तो दूर गेला नाही. अंतर हे सांगा नेदी पुढे.
आमच्यापासून परमात्मा कधीही अंतरला नाही किंवा आम्ही परमात्म्यापासून अंतरलो नाही. अशा अवस्थेला प्राप्त झालो आणि ज्याचा आम्हाला हा अनुभव आला, ज्याचं संग सुख भोगायला मिळालं, ती विरणी सांगते हा अनुभव आहे आमचा. जरी आमचा अनुभव असला तरी जो आम्हाला प्राप्त झाला तो सामान्य नाही, त्याचं वर्णन मात्र साक्षात वेदांनी केलेलं आहे. म्हणजे तो कसा आहे त्याचं वर्णन पुढं शेवटच्या चरणामध्ये केलं. तुका म्हणे सर्व विषयी हा संपन्न, जानती महिमान श्रुती ऐशे, मागिलाचे दुःख लागो निधी अंगा, अंतर हे सांगा निधी पुढे. विठोबा जय जय विठोबा. विरहिणी आपला अनुभव सांगते, त्या परमात्म सुखाचा मला अनुभव आला आणि अनुभव आल्यामुळं त्याच्या प्राप्तीच्या पूर्वी जो दुःखाचा प्रसंग होता ते दुःख आता आमच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. संसारातलं दुःख जोपर्यंत आपण संसारामध्ये आहोत तोपर्यंतच आहे. एकदा या संसारातून निघून या संसाराचा त्याग करून एकदा भगवंताच्या संग सुखाला प्राप्त झालो की पुन्हा ते दुःख भोगायला येत नाही बर का. त्या दुःखाचा संबंध राहत नाही. मागिलाचे दुःख येवो निधी अंगा. मग काय सुखाचा अनुभव आला ती सांगते. ज्या परमात्मा सुखाचा अनुभव आला त्या अनुभव येण्याच्या मागे तो परमात्मा कसा आहे तर तो सर्वज्ञ आहे आणि सर्व गुण संपन्न आहे बर का. त्याच्याजवळ काही ऊनच नाही आहे. त्याच्याजवळ षडगुण काय, एक भगवंतची जाण. सर्व गुणाने संपन्न या भूतलावरती एक परमात्माच आहे. संपन्नता आणि ती सर्व गुणाची संपन्नता बर का. सर्वज्ञता आणि ती संपन्नता दोन्ही त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी लक्षात ठेवा. काहीही त्याच्या जवळ आता उन नाहीये. त्याचं वर्णन केलेलं आहे. ऐका यशश्री अवदार्य हे साई गुणे वसती जेत. मध्ये राहिलं ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत. मनोनी तो भगवंतू. तो सर्व गुणांनी संपन्न आहे. जेवढे जगामध्ये गुण आहेत, विश्वामध्ये गुण आहेत, सर्व गुण त्या भगवंताच्या ठिकाणी आमच्या तुमच्या जीवनामध्ये एक आहे, एक नाही. लोक म्हणतात मुली बघितल्या, कोणाचं नाक चांगलं होतं तर डोळे चांगले नव्हते. डोळे चांगले होते पण शरीरष्टी चांगली नव्हती. एक आहे तरी काय, कोणत्या बाजूला बघून करावं प्रश्नच आहे ना. सर्व गुणांनी संपन्न समाजामध्ये माणसं मिळत नाहीत. फक्त देवच आहे चतुरातु शिरोमणी.
लावण्याची खाणी. त्या परमात्म्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. हा, तो संपन्न आहे, सर्व गुणाने संपन्न आहे, लक्षात ठेवा. हा, हे आम्ही म्हणत नाही, ती विरईनी सांगते. आम्हाला याचा अनुभव आला, पण आम्हाला अनुभव येण्याच्या आधी याचं वर्णन केलंय. कुणी केलंय? वेद जया गाती, वेद जया गाती, श्रुती म्हणते नेती नेती, श्रुती म्हणते नेती नेती, तो हा देवाचा देवा, तो हा देवाचा देवा. दया गाती. महाराजांनी वर्णन केले. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा अमुपा. काय काय तुका म्हणे ते काय माझी वाणी, जे तुझी कीर्तन वाकानी कीर्ती देवा. चौवेदी जाण शाही शास्त्री चौवेदी दान शाही शास्त्री कारण, 18 पुराणे हर्षी गाती. तुका म्हणे सर्व विषयी संपन्न, जानती महिमान श्रुती ऐशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकामनी सर्व विषयी हा संपन्न, सर्व अंगाने परमात्मा संपन्न आहे. जानती महिमान श्रुती ऐशी. ही श्रुती साक्षात त्याचा महिमा गाते. आणि हा आम्हाला अनुभव आला, ज्याचं वर्णन वेद करतात, श्रुती करते. आणि तो खरा कसा आहे
जसं वर्णन केलं तसा आज आम्हाला तो अनुभव आला. आणि तो अनुभव असा आला, आमच्या जीवनामध्ये आता कोणत्या प्रकारचं दुःख राहिलेलं नाही. खरंच जर आपण जीवनामध्ये जर भक्ती केली तर भक्ती केल्यानंतर संसाराच्या संबंधाने निर्माण होणार दुःख त्या भक्ताला तो परमात्मा लागून दे. असं या भक्तीचं महात्म्य आहे. म्हणती विरहिणी सांगते, त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोच वरी, मागिलाचे दुःख लागो नेदी अंगा, अंतर ते चांगा नेदी बहु. पुढे तुका म्हणे सर्व विषयी संपन्न, जाणती महिमान श्रुती ऐशे, मागिलाचे दुःख लागो नेदी अंगा, अंतर हे सांगा नेदी पुढे. झालेली सेवा त्या भगवंताच्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचे आहे. जगद्गुरु श्री तुकोबरांच्या चरणी समर्पित करायचे आहे. जो विरहिणीला त्या भक्तीच्या साधनातून परमात्म सुखाचा अनुभव आला, तो अनुभव येण्याकरता आम्हाला ती अजूनही साधना कठीण वाटते. अजूनही ती आम्हाला साधना कठीण वाटते. आणि ती कठीण वाटते, ती कठीणता आमच्या जीवनातली हळूहळू कमी व्हावी. याचा अर्थ अधिक अधिक आमच्या जीवनामध्ये निष्काम कर्म आणि निष्काम उपासना घडावी. आणि निष्काम कर्म आणि निष्काम उपासना जर आपल्या जीवनामध्ये जर घडली ना, तरी ही अवस्था प्राप्त व्हायला काहीच अवघड नाही. पण अशी उत्तर साधना आमच्या जीवनामध्ये घडावी, हीच त्या तुकोबरांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणी संती नवे अंगभूत युक्ती, नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला बोला सर्वांनी बोला.